नमस्कार, मी पंजाब डक. आजपासून महाराष्ट्रात काय परिस्थिती राहणार आहे हे आजच्या अंदाजामध्ये देणार आहे. तर सर्वप्रथम आज 27, 28 आणि 29 तारखेपर्यंत तुम्हाला एक सांगू इच्छितो, जे वंचित जिल्हे आहेत, वंचित पावसामधून जे वंचित राहिलेले, सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, नांदेडचा काही भाग, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याचा काही भाग, त्याच्यानंतर इकडं नंदुरबार जिल्हा. तर ह्या जिल्ह्यातल्या म्हणजे 5 जिल्ह्याला सांगू इच्छितो की परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, धाराशिव, सोलापूर आज म्हणजे दुपारनंतर म्हणजे दुपारपर्यंत ऊन पडेल, पण दुपारच्या नंतर 3-3:30च्या नंतर मग काय होणार आहे, काळोखुट्ट आभाळ येईल आणि मग ह्या 5-6 जिल्ह्यामध्ये जवळपास 27, 28 आणि 29 तारखेपर्यंत अर्ध्या घंट्याचा 1 तासाचा जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मग राज्यात आता परिस्थिती कशी राहणार आहे, तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम मराठवाड्याची जे तहान भागवणारं धरण आहे ते जायकवाडी धरण म्हणजे नाथसागर, तर आजच्यानं कंप्लीट सकाळच्या अपडेटनुसार ते 54% झालं आहे. तर मराठवाड्यातले जे तहान भागवणारे जायकवाडी धरण आहे उद्यापर्यंत ते 62% जाईल, कारण की आज 60,000 क्युसेसनं पाणी चालू आहे. तर 62,000पर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर परत एक तुम्हाला शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, कारण की बंगालच्या खाडीमध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळं 29 तारखेला ते काय होणार आहे की इकडं नागपूरकडे येणार आहे. 29, 30, 31 आणि 1 तारखेच्या दरम्यान मग नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, वाशिम, हिंगोली, अकोला, बुलढाणा, शेगाव, खामगाव, मेकर, जळगाव जामोद, जळगाव नांदुरा, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वरकडं आणि इकडं गुजरातकडे जाणार आहे. म्हणजे 30, 31 आणि 1 तारखेच्या दरम्यान ह्या पट्ट्यामध्ये जवळपास 10, 15, 16 जिल्ह्यामध्ये मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. परत सांगतो मुसळधार पाऊस कसा पडणार आहे. नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग संभाजीनगर, त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा राजूर गणपतीच्या तिकडून जळगावपर्यंत म्हणजे जळगाव जिल्हा, जळगावपर्यंत, त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्हा पूर्ण, अकोला जिल्हा पूर्ण, अमरावती जिल्हा पूर्ण, त्याच्यानंतर इकडं नंदुरबार, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशिम ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे. कारण की जे चक्रीवादळ मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बांधीनं हे कमी दाबाचा पट्टा असा जाणार आहे आणि गुजरातमध्ये जाऊन मात्र धुमाकूळ घालणार आहे. म्हणून गुजरातच्या शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात घ्यायचा. मध्य प्रदेशच्या बुरहानपूर खांडवा शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर तिकडं पाऊस पडत असल्यामुळे जे बुलढाणा जिल्ह्यातले कॅचमेंट एरियातले जे छोटे छोटे धरणं आहेत त्या धरणात तलावात पाणी येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, वर्धा जिल्हा, भंडारा जिल्हा, संपूर्ण जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. पण ते तिकडं पाऊस पडत असल्यामुळे परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा आणि जालना जिल्ह्यात इकडं देखील काय होणार आहे, म्हणजे ह्या 3 दिवसात म्हणजे 27, 28, 29 पाऊस पडणार आहे. पण 30, 31 आणि 1 तारखेच्या दरम्यान परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड आणि संभाजीनगर जिल्ह्यात देखील जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हे परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. त्याच्यामुळं अहिल्यानगर जिल्ह्याला देखील पाऊस पडणार आहे म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर तिकडं सरी मात्र त्या चालूच राहते आणि कोकणपट्टी घाटमाथ्याचा पाऊस चालू राहील. पुण्याला देखील चालूच पाऊस राहील. त्याच्यानंतर मुंबई इगतपुरीकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे. संगमनेर, अकोले पडणार आहे. उदर, गणपती तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात परत आता हे नाशिककडे पुन्हा आता हे पाऊस तिकडे जात असल्यामुळं 30, 31 आणि 1 ऑगस्ट 30, 31 जुलै आणि 1 ऑगस्टच्या दरम्यान नाशिककडं उत्तर भागाकडे पाऊस पडणार आहे. म्हणजे मालेगाव, नाशिक, तिकडं त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, सुरत पट्ट्यात त्या तिकडे पाऊस पडणार आहे. म्हणून परत एकदा त्या नांदूर, मधनेश्वर, गंगापूर धरणामध्ये कॅचमेंट एरियामध्ये पाऊस पडल्यामुळे पुन्हा गोदावरी नदीला
पुन्हा पाण्यात आहे. मग तो नंतर काय होणार आहे, 20,000 क्युसेसनं पुन्हा काय होईल, पाणी गोदावरी नदीत म्हणजे 3 ऑगस्ट 4 आणि 5 ऑगस्टच्या दरम्यान येणार. 20,000 क्युसेसनं जर पाणी आलं तर ते जवळपास 6 TMC वाढणार. मग 6 TMC तर आता उद्यापर्यंत हे नाथसागर 62 TMC होणार आहे. 62 आणि 68 मध्ये माझा ते अंदाज आहे 5 ऑगस्टपर्यंत हे नाथसागर 78 म्हणजे 70% जाईल